मित्रांनो, फिजिक्स हा सब्जेक्ट सगळ्यांना अवघड वाटतो, पण तो तितकाच सोपा आहे जर तुम्ही टिप्स आणि ट्रिक्स यूज करून जर क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि अवघड असूनही तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवतात. विद्यार्थी मित्रांनो, मी धरते तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण फिजिक्सचे असे स्टॉप एमसीक्यू क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्सच्या आधारावरती असतील. आता मित्रांनो, तुम्हाला जर टॉप गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, जसं की गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ मुंबई, पुणे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नागपूर, अशा टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपली बॅच जॉईन करायची. आता त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असेल, 2000 प्लस एमचे क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील असतील. यासोबतच फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप सुद्धा असणार आहे. आता नर्सिंग सिटी सोबतच आपल्याकडे पीसीएम सीटी, पीसीटी सीटी, जेडबलई, नीट या एक्झामचे देखील कोर्सेस आहेत. चला तर आता क्वेश्चन्स कडे वळूया. पहा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे? जूल इंटू सेकंड इज द युनिट ऑफ. हा कशाचा युनिट आहे विचारलाय, तर तो अँग्युलर मोमेंटमचा युनिट आहे. आता पहा, अँग्युलर मोमेंटम इक्वल्स टू काय असतं? युनिट ऑफ अँग्युलर मोमेंटम इक्वल्स टू युनिट ऑफ टॉर्क इंटू सेकंड. ओके, युनिट ऑफ टॉर्क काय असतं? तर जूल असतं इंटू सेकंड, म्हणजे जूल पर सेकंड हे कशाचं युनिट आहे? तर अँग्युलर मोमेंटमचं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अ कार विथ अ मूव्हिंग स्पीड ऑफ 40 किलोमीटर पर अवर कॅन बी स्टॉप बाय अप्लाइंग ब्रेक्स आफ्टर ॲट लिस्ट 2 मीटर. If the same car is moving with a speed of 80 km per hour, what is the minimum stopping distance? आता इथे आपल्याला दोन कंडिशन दिल्यात. एक कार 40 किलोमीटर पर अवरनी धावत होती, पळत होती, चालत होती. आता त्याच्यामध्ये ब्रेक ऍड केलात. किती मिनिटाला? 2 मीटर नंतर, ऍटलीस्ट 2 मीटर नंतर ब्रेक्स ऍड केलेत. ओके, आता तीच जर कार 80 किलोमीटर पर अवरने चालत असेल तर त्याच्यात किती मिनिमम ब्रेक्स स्टॉपिंग डिस्टन्स असेल विचारलंय. आता इथे पहा, फर्स्ट केसचं इथे लिहून घेऊयात. इनिशियल वेलॉसिटी काय आहे? 40 किलोमीटर, म्हणजेच यू 1. ओके, नंतर आहे स्टॉपिंग डिस्टन्स किती आहे? स्टॉपिंग डिस्टन्स इन फर्स्ट केस म्हणजे S1 लिहूयात, ती किती आहे? 2 मीटर. आता सेकंड केसचं पाहूयात. इथे इनिशियल वेलोसिटी काय आहे? U2 80 किलोमीटर पर अवर. त्याच्यानंतर आपल्याला एक फॉर्म्युला माहितीये, यू स्क्वेअर इक्वल्स टू काय असतं? व्ही स्क्वेअर मायनस 2AS. म्हणजेच याचा अर्थ काय झाला? 2AS इक्वल्स टू मायनस यू स्क्वेअर. ओके, किंवा या दोघांपैकी हे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत. हे फॉर्म्युलेच आहेत, जर माहिती नसतील तर लक्षात ठेवा, हे दोन्ही पण फॉर्म्युले आहेत. आता इथे पहा, दोन्ही कंडिशन मध्ये ऍसिलरेशन सेम आहे, त्याच्यामुळे हा कट होतो. सो यस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? मायनस यू स्क्वेअर. हे आलं आपल्याकडून याच्या थ्रू कन्क्ल्युजन. आता इथे बघा, यस याच्या थ्रू आपण आता इथे हे जर व्यवस्थित केलं तर S1 बाय S2 इक्वल्स टू काय येणार? U1 बाय U2 चा होल स्क्वेअर. म्हणजेच काय? S1 किती आहे? तर 2 आहे. सो इथे 2 बाय S2 माहिती नाहीये, ते काढायचंय. इक्वल्स टू काय येणार? 40 स्क्वेअर डिवायडेड बाय 80 स्क्वेअर. आता याचं कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला S2 ची व्हॅल्यू मिळेल 8 मीटर. समजलं? त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा आता. अ ग्रास per can jump maximum distance 1.6 meter. It spends negligible time on the ground. How far can it go in 10 seconds? ग्रासहॉपर मॅक्झिमम डिस्टन्स किती, म्हणजे जम्पनी मॅक्झिमम डिस्टन्स किती कव्हर करू शकतोय? तर 1.6 मीटर. इट स्पेंड्स नेग्लिजिबल टाइम ऑन द ग्राउंड. हाऊ फार कॅन इट गो इन 10 सेकंड? 10 सेकंड मध्ये किती दूर तो जाऊ शकेल? आता इथे मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज पाहायचं. ओके, ऍट अँगल ऑफ प्रोजेक्शन किती असू शकतो? थीटा इक्वल्स टू 45 डिग्री. म्हणजेच यू स्क्वेअर बाय जी इक्वल्स टू काय येणार? यू स्क्वेअर बाय 10 इक्वल्स टू 1.6 m.
कारण यू स्क्वेअर इक्वल्स टू काय असतं, टॅन थीटा, जी इंटू टॅन थीटा. टॅन थीटाची आपण थीटाची व्हॅल्यू आपण 45 जर कन्सिडर केली, तर जी काय आहे, जीला आपण ग्रॅव्हिटीची 10 व्हॅल्यू कन्सिडर करतो, सो इथं आलं यू स्क्वेअर बाय जी इक्वल्स टू यू स्क्वेअर बाय 10 इक्वल्स टू 1.6 मीटर ही आहे. आता इथे बघा आपल्याला यू ची व्हॅल्यू काय मिळाली, त्याच्याने 4 मीटर पर सेकंड. त्याच्यामुळे द डिस्टन्स कव्हर इन 10 सेकंड किती होईल, डिस्टन्स कव्हर इक्वल्स टू काय असतं, स्पीड इंटू टाइम, हॉरिझॉन्टल स्पीड इंटू टाइम. स्पीड किती आहे, हॉरिझॉन्टल स्पीड, तर यू कॉस थीटा, थीटा काय आहे 45 डिग्री इंटू टाइम. आता इथे लिहा, कॅल्क्युलेशन लिहिते मी, ते जागा नसल्यामुळे 4 इंटू कॉस 45 डिग्री 1/√2 इंटू 10 इक्वल्स टू काय येणार, 20√2 मीटर. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट असेल, बी, सी ऑप्शन, 20√2 meter. A system consists of two identical particles. One particle is at rest and the other particle has an acceleration a. The center of mass of the system has an acceleration of. आता इथे म्हटलंय एक सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये दोन सेम पार्टिकल्स आहेत, म्हणजे साईज, वेट, सगळं 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 सेम. आता इथे म्हटलंय वन पार्टिकल इज ॲट रेस्ट, एक पार्टिकल रेस्ट आहे, तो मोशन मध्ये नाहीये, आणि दुसरा पार्टिकल त्याला ऍक्सेलरेशन आहे ए. द सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टीम हॅज अन ऍक्सेलरेशन ऑफ. आता सेंटर ऑफ मास विचारलंय सिस्टीमचं. आता जर आपल्याला सिस्टीमचं सेंटर ऑफ मास काढायचं, तर फॉर्म्युला काय, m1 a1 प्लस m2 a2 डिवायडेड बाय m1 प्लस m2. m स्टँड्स फॉर मास अँड a स्टँड फॉर ऍक्सेलरेशन. आता इथे आपल्याला माहिती आहे दोन्ही पार्टिकल आयडेंटिकल आहेत, म्हणजे त्यांचं वेट हे सेम आहे. सो m1 इक्वल्स टू काय असेल, m2, म्हणजेच आपण कन्सिडर करूयात m. ओके, सो इथे काय येणार, m a प्लस m a1 प्लस m a2 डिवायडेड बाय m प्लस m. म्हणजेच काय, तर m इंटू m a1 प्लस a2 डिवायडेड बाय काय येणार, 2m. इथे एम एम कॅन्सल झालं, सो सीएम काय असेल सेंटर ऑफ मास, तर a1 प्लस a2 डिवायडेड बाय 2. आता आपल्याला माहितीये फर्स्ट याचं ऍक्सेलरेशन 0 आहे, कारण तो रेस्ट आहे, त्यामुळे a1 किती असेल, 0 प्लस a2 बाय 2. आता आपल्याला काय विचारलं होतं, सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टम, आणि सेंटर ऑफ मास काय आलं सिस्टीमचं, a बाय 2, कारण a2 ची व्हॅल्यू त्यांनी सांगितलंय a, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. इतकं सोपं होतं पहा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. A small piece of cork in a ripple tank oscillates up and down as ripples pass it. If the ripples traveling at 0.3 meter per second have a wavelength of 1.5 lambda cm centimeter and the cork vibrates with an amplitude of 5 mm, the maximum velocity of the cork is. मॅक्झिमम वेलोसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे काय असतो, ओके, म्हणजेच 2 पाय एन ए इक्वल्स टू काय येणार, 2 पाय v बाय लॅम्डा इंटू ए. सो आता इथे आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहेत, काय येणार, 2 पाय 0.3 इंटू, कारण वेवलेंथ आपल्याला दिली 0.3 मीटर पर सेकंड, इंटू ए दिला 100 डिवायडेड बाय 1.5 पाय. पाय पाय कॅन्सल झाले, कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला मिळेल 20 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजेच करेक्ट ऑप्शन काय असेल, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. An electric dipole is placed at an angle of 30 degree to a non-uniform electric field. The dipole will experience. काय येणार इथे, तर करेक्ट ऑप्शन असेल डी, a torque as well as a translational force. When an electric dipole is placed at an angle of 30 degree in uniform electric field, it will experience torque and as well as translational force. त्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. The electric potential at the surface of an atomic nucleus of radius 9 into 10 power minus 15 m is. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट सरफेस काय असतो,
इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट सरफेस असतो क्यू बाय इक्वल्स टू आपल्याला दिलात व्हॅल्यू, सो इथे काय येणार 9 इंटू 10 पॉवर 9 इंटू 50 बाय 9 इंटू 10 पॉवर -15. सो इथे काय येणार 50 इंटू 1.6 इंटू 10 पॉवर -19 इंटू 10 पॉवर 24. त्याच्यामुळे करेक्ट काय येईल 8 इंटू 10 पॉवर 6 व्होल्ट. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आता हे कॅल्क्युलेशन वगैरे पार्ट मी नाही करत, एखादी कन्सेप्ट असेल तर ती सांगते, कारण आपल्याकडे व्हिडिओ इतका लेंदी नाही बनवायचा आहे. प्रत्येक टॉपिक, कारण आपण मर्ज ऑफ म्हणजे प्रत्येक टॉपिकचे एमसीक्यू मिक्स केलाय, सो मी प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये नाही सांगू शकत इथे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा इथे. द युनिट ऑफ सरफेस टेन्शन मे बी एक्सप्रेस ॲज. युनिट ऑफ सरफेस टेन्शन काय असतं तर न्यूटन पर मीटर, बरोबर आहे. सो जूल मीटर किंवा जूल पर मीटर स्क्वेअर किंवा न्यूटन, म्हणजे याचा अर्थ बघा जूल पर मीटर स्क्वेअर असतं, सो यालाच आपण कसं लिहू शकतो न्यूटन मीटर स्क्वेअर. ओके, सो कारण जूलला आपण असं लिहितो न्यूटन मीटर लिहितो आणि हा मीटर स्क्वेअर म्हणजे मीटर पॉवर -2, जसं तसं आलं. आता इथे काय येणार हे एम कॅन्सल होतो, सो इथे काय येणार न्यूटन पर मीटर म्हणजेच न्यूटन मीटर पॉवर -1. आता इथे विचारलं युनिट ऑफ सरफेस टेन्शन मे बी एक्सप्रेस ॲज. काय येणार न्यूटन पर मीटर एक तर येईल किंवा जूल पर मीटर स्क्वेअर, म्हणजे इथे कोणता ऑप्शन करेक्ट असेल तर सी. कारण एक 2 युनिट आहेत आपल्याकडे, न्यूटन पर मीटर किंवा न्यूटन जूल पर मीटर स्क्वेअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द armature current in a DC motor is maximum when the motor has. आयचा फॉर्म्युला किती असतो करंटचा तर E मायनस E डिवायडेड बाय R. I मॅक्झिमम असतं if back EMF is minimum when motor has just started. त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय येईल तर ऑप्शन बी येईल, जस्ट स्टार्टेड, जेव्हा मोटर असं जस्ट स्टार्ट झालेली असेल तेव्हा. Next question. A step down transformer transforms a supply line voltage of 2200 volt into 220 volt. The primary coil has 5000 turns. The efficiency and power transmitted by the transformer are 90% and 8 kilowatt respectively. Then the number of turns in the secondary is. आपल्याला फॉर्म्युला आहे आता पहा इथे. मी तुम्हाला फॉर्म्युला शीट पण एखाद्या व्हिडिओमध्ये सेंड करेल पूर्ण, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये कळतील. कारण एका व्हिडिओमध्ये प्रत्येक टॉपिक मी डिटेलमध्ये नाही सांगू शकत, किंवा तरी मी ट्राय करेल की प्रत्येक टॉपिकचे जर फॉर्म्युलेज टाकता आले तर सगळे. जर तसा व्हिडिओ वेगळा बनवायचा असेल तर मला कमेंट करू शकता, त्याच्या थ्रू म्हणजे मला कळेल की तुम्हाला कशाची गरज आहे आणि मी कोणता व्हिडिओ तुमच्यासाठी पोस्ट केला पाहिजे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल इथे, करेक्ट आन्सर काय येईल 500. कॅल्क्युलेशन पार्ट करत चला. सो करेक्ट आन्सर काय असेल ऑप्शन सी. आता मित्रांनो 12th सोबतच तुम्ही जर PCMCET, PCBCET, नीट, JEE, नर्सिंग सीटी एक्झामची तयारी करत असाल तर आपल्याकडे खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि आपण क्रॅश कोर्स सुरू करतोय 5 तारखेपासून, 5 मार्च पासून. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असतील, 2000 प्लस एमचे क्वेश्चन बँक असतील अँड फुल सिलेबस नोट्स देखील असतील. पहा मित्रांनो, आपल्याकडे ऑफर सुरू आहे क्रॅश कोर्सची, तर प्रत्येक कोर्स तुम्हाला फक्त 3000 रुपयामध्ये मिळणार आहे. आपला 5000चा कोर्स होता आणि तो आता फक्त 3000 रुपयाला मिळणार आहे. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप हे डाउनलोड करून तिथून देखील तुमचा कोर्स हा एनरोल करू शकता. कोर्स जॉईन करायला विसरू नका, कारण ही ऑफर लिमिटेड आहे. तर लवकरात लवकर तुमचं ऍडमिशन करून टाका. चला तर आता क्वेश्चन्स कडे वळूया. SI युनिट ऑफ फोर्स. आता फोर्सचा SI युनिट विचारलाय. फोर्स इक्वल्स टू काय असतं तर मास इंटू ऍक्सेलरेशन. मासचं SI युनिट काय असतं तर kg आणि ऍक्सेलरेशनचं असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि
काय झाला फॉर्म्युला, युनिट काय आलं, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. यालाच आपण काय म्हणतो, तर न्यूटन म्हणतो. त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय असेल, ऑप्शन ए असेल. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम इज अप्रॉक्सिमेटली. आता विद्यार्थी मित्रांनो, अशा टाईपचे जे क्वेश्चन्स असतात ते डायरेक्ट आहेत. इथे कुठलं कॅल्क्युलेशन करायचं नाही किंवा कुठलीही गोष्ट आपल्याला घुमवून फिरून प्रश्न विचारलेला नाहीये. डायरेक्ट व्हॅक्यूम मध्ये लाईटची स्पीड विचारली आहे, तर ती किती असते आपल्याला माहितीये, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि व्हॅक्यूम मध्ये सगळ्यात जास्त फास्ट ट्रॅव्हल करते लाईट. ओके, जवळपास 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज स्केलर क्वांटिटी. आता स्केलर क्वांटिटी म्हणजे, आता स्केलर याला काय असतं, फक्त हॅज ओनली मॅग्निट्यूड, म्हणजेच काय तर साईज. आणि अजून एक क्वांटिटी असते ती म्हणजे वेक्टर क्वांटिटी. त्याच्यानंतर याला काय असतं, तर मॅग्निट्यूड पण असतं आणि त्यासोबतच डायरेक्शन पण असतं. समजलं. आता स्पीड, जर कन्सिडर केलं तुम्ही, तर स्पीड याचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे युनिट काय येणार, किलोमीटर पर अवर. याच्यासाठी काय आहे, आता ही क्वांटिटी कोणती, याला कुठलीही डायरेक्शन नाहीये. म्हणजे ही जी स्पीड काय झालं, तर ही झाली स्केलर क्वांटिटी. राईट. आता इथे हेच विचारलंय की इथे कोणती स्केलर क्वांटिटी आहे, तर स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे. याला कारण डायरेक्शन नाहीये. स्पीड हॅज नो डायरेक्शन आणि वेलोसिटीला डायरेक्शन असती. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड ऍक्सेलरेशन. कारण चेंज इन वेलोसिटी डिवायडेड बाय टाइम इक्वल्स टू काय येतं, तर ऍक्सेलरेशन येतं. ऍक्सेलरेट म्हणजे काय, इन्क्रीज स्पीड. समजलं, ही गोष्ट लक्षात ठेवा. ऍक्सेलरेट याचा अर्थ काय होतो, इन्क्रीज स्पीड. समजलं. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक चॅप्टर आपण इन डिटेल डिस्कस करतो आपल्या कोर्समध्ये. सो जर तुम्ही कोर्स बाय केला तर ते तुमच्यासाठी जास्त बेनिफिशियल असणार आहे, कारण आपल्याकडे एक्सपिरियन्स एज्युकेटर्स वगैरे आहेत. आणि आता एक कोर्स रनिंग सुरू आहे, नवीन बॅच आता 20 तारखेपासून सुरू होते. सो तुम्ही तो देखील कोर्स जॉईन करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 1 kWh इज इक्वल टू, 1 kWh व्हॅल्यू काय आहे असं विचारलंय. तर 1 kW इक्वल्स टू काय होतं पहा, 1 kWh इक्वल्स टू 1000 वॅट इंटू अवर. 1 अवर इक्वल्स टू किती असतं, 3600 सेकंड्स. राईट. म्हणजेच 3.6 इंटू 10⁶ जूल आहे. समजलं, जूल सॉरी. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन काय येणार, 3.6 इंटू 10⁶ जूल. म्हणजे ऑप्शन कोणता राईट असेल, ए. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. द डिव्हाइस यूज टू मेजर करंट इज. करंट मेजर करण्यासाठी कुठलं डिव्हाइस यूज केलं जातं, ते आपल्याला माहिती आहे, अमीटर. ओके. अमीटर इज कनेक्टेड in series to measure electric current in amperes. Next question पाहूयात. The force that opposes the motion of a body. त्याला काय म्हणायचं, तर फ्रिक्शन. फ्रिक्शन जो असतो, फ्रिक्शन ऑलवेज ऍक्ट्स अपोजिट टू मोशन. इट रेजिस्ट स्लाइडिंग. नेक्स्ट क्वेश्चन. विच लॉ स्टेट्स दॅट करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज. म्हणजे करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज. हा कोणता लॉ स्टेट करतो असं विचारलंय, तर तो आहे ओम्स लॉ. ओम्स लॉ काय सांगतो, तर V इक्वल्स टू IR. म्हणजेच I इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय, व्होल्टेज. समजलं. किंवा जेव्हा R म्हणजे रेझिस्टन्स हे कॉन्स्टंट असतं, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. विच फिजिकल क्वांटिटी इज मेजर इन जूल्स. याच्यातली कोणती फिजिकल क्वांटिटी ही जूल्स मध्ये मेजर केली जाते. पॉवर, एनर्जी, फोर्स और प्रेशर. तर एनर्जी अँड वर्क हे दोनही जूल्स मध्ये मेजर केलं जातं.
ओके, पण इथे ऑप्शन काय आहे? बी म्हणजे एनर्जी. आता इथे ऑप्शन मध्ये वर्क जरी असलं असतं तरी ते बरोबर असलं असतं, कारण त्याची जूल्स मध्ये आपण काउंट केलं जातं, त्याचं युनिट आहे. ओके, एनर्जी अँड जूल आर बेस्ट फ्रेंड्स असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण त्या दोघांचं पण युनिट सेम आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द आता द इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज. ऍटमॉस्फेरिक प्रेशर कशाने मेजर केलं जातं? तर ते असतं बॅरोमीटर, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, आता इथे बॅरोमीटर जे आहे याचा अर्थ तुम्हाला सांगतोय. बॅरो याचा अर्थच असतो की प्रेशर, आणि बॅरोमीटर मग हे कशासाठी असणार? तर प्रेशर मोजण्यासाठी, ऍटमॉस्फेरिक. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन, द युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्जचा युनिट काय असतो? तर कुलम असतो. 1 कुलम इक्वल्स टू काय असतं? चार्ज कॅरीड बाय 1 एम्पियर इन 1 सेकंड. त्यामुळे कुलम हा कशाचा युनिट आहे? तर इलेक्ट्रिक चार्जचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द टाइम टेकन टू कम्प्लीट 1 व्हायब्रेशन इज कॉल्ड. 1 व्हायब्रेशन कम्प्लीट होण्यासाठी कम्प्लीट जे होतं आणि ते टाइम जो लागतो तर त्याला काय म्हणतात? तर टाइम पिरियड म्हणतात. आता टी इक्वल्स टू काय असतं? तर 1/फ्रिक्वेन्सी. टी फॉर टाइम पिरियड आणि एफ फॉर फ्रिक्वेन्सी. इट्स द टाइम फॉर 1 कम्प्लीट सायकल ऑर ऑसिलेशन. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. एकतर बरेचसे जे असतात गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात आणि काही बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. आता गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे जो पण मेटल आहे किंवा जो धातू आहे त्याच्यामधून जर इझिली करंट पास होत असेल तर तो झाला गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, आणि ज्याच्यामधून होत नाही तो झाला बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता इथे विचारलंय गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी कोण असेल? तर कॉपर. कॉपर मधून इझिली करंट पास होतो. कॉपर अलाउज इलेक्ट्रिसिटी टू पास इझिली बिकॉज इट हॅज फ्री इलेक्ट्रॉन्स. आता इथे इन केस कधी रिझन सुद्धा विचारलं जाऊ शकतं, तर का होतं? बिकॉज इट हॅज फ्री इलेक्ट्रॉन्स. ओके, आणि वूड, रबर, प्लास्टिक हे सगळे काय आहेत? तर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. जर इन केस क्वेश्चन मध्ये जर विचारलं बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी कोणत्या कोणत्या आहेत, तर आपण काय सांगणार? वूड, रबर, प्लास्टिक हे सगळे काय आहेत? तर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. नेक्स्ट क्वेश्चन, द प्रोसेस ऑफ चार्जिंग अ बॉडी विदाउट कॉन्टॅक्ट इज कॉल्ड. कंडक्शन, कन्व्हेन्शन, इंडक्शन, रेडिएशन. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज इंडक्शन. In induction, charge is produced without touching using electric influence. Next question. And last question. The phenomenon of splitting of light into its color is called. आता पहा, एखादी व्हाईट लाईट जर इथून पास होत असेल किंवा पडली आणि ही वेगवेगळ्या, आता इथे काय म्हणते? स्प्लिट होतीये ती. इथे जर स्प्लिट होत असेल तर त्याला काय म्हणतात? डिस्पर्शन. म्हणजे ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. समजलं? Dispersion is nothing but the spreading of colors. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा व्हाईट लाईट एका प्रिझम मधून पास होती तर ती 7 कलर्स मध्ये स्प्लिट होती. विप ग्योर ज्याला आपण म्हणतो. समजलं? इथे करेक्ट ऑप्शन असेल सी. फर्स्ट क्वेश्चन आहे द एसआय युनिट ऑफ वर्क. वर्कचं एसआय युनिट विचारलंय. वर्क इक्वल्स टू काय असतं? फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्सचं एसआय युनिट काय? तर न्यूटन. डिस्टन्सचं युनिट काय? मीटर. म्हणजेच काय? न्यूटन मीटर हे झालं वर्कचं युनिट, आणि न्यूटन मीटर इक्वल्स टू काय असतं? तर जूल असतं. म्हणजे 1 जूल इक्वल्स टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. समजलं? 1 जूल इक्वल्स टू 1 न्यूटन मीटर. म्हणजे वर्कचं युनिट काय झालं? जूल. आता वर्क अँड एनर्जी बोथ हॅव सेम युनिट. इथे तुम्हाला जर एनर्जीचं विचारलं असतं तरी देखील त्याचं युनिट हे जूलच आलं असतं. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन पहा. अ बॉडी मूव्स विथ युनिफॉर्म वेलॉसिटी ऑफ 20 मीटर पर सेकंड फॉर 5 सेकंड. द डिस्प्लेसमेंट इज.
आता विद्यार्थी मित्रांनो, मी जेव्हा क्वेश्चन रीड करते तेव्हा व्हिडिओ पॉज करा, त्याच्यानंतर तुमचा आन्सर फाइंड आउट करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुमचं आन्सर काय आले, आणि त्यानंतर व्हिडिओ प्ले करा आणि क्रॉस चेक करा माझ्या क्वेश्चन सोबत, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचा अभ्यास कुठपर्यंत झालाय आणि किती गरज आहे. ओके, आता इथे काय म्हटलंय, आपल्याला दिली वेलॉसिटी दिली आहे, वेलॉसिटी किती आहे 20, टाइम दिलाय 5 आणि आपल्याला डिस्प्लेसमेंट विचारलाय. वेलॉसिटी इक्वल्स टू काय असतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, राईट. सो वेलॉसिटी दिली आहे किती आहे 20 इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट आहे दिली नाहीये डिवाइड बाय टाइम किती आहे 5, म्हणजे डिस्प्लेसमेंट इक्वल्स टू 20 into 5 equals to 100 meter, which is in option A. That's why correct option is A. Next question, the ratio of the kinetic energy to the potential energy of a body in simple harmonic motion at 1/4 of the amplitude is. आता इथे रेशिओ आपल्याला विचारलाय कशाचा, कायनेटिक एनर्जी टू पोटेन्शियल एनर्जी इन SHM, सिंपल हार्मोनिक मोशन, याला SHM म्हणतात. ओके, सिंपल हार्मोनिक मोशन. जर क्वेश्चन मध्ये SHM आला तरी घाबरायचं काही कारण नाही की आपल्याला कॉन्सेप्ट नवीन आहे, आपल्याला कॉन्सेप्ट माहिती, ती असते सिंपल हार्मोनिक मोशन ऍट 1/4 ऑफ द अँप्लिट्यूड. 1/4 म्हणजे काय, 1/4. ओके, 1/4 ऑफ अँप्लिट्यूड. आता की कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असते, 1 - x² - a², आणि पोटेन्शियल एनर्जीचा असतो x² अपॉन a². x इक्वल्स टू, फॉर x इक्वल्स टू काय, तर a/2 असायला पाहिजे. का, रिझन सांगते, कारण आपल्याला म्हटलं 1/4 आहे. सो जर x² जर बाय a² x² बाय a² इक्वल्स टू काय जर कन्सिडर केलं आपण, काय येईल, तर x² म्हणजेच काय 1/4 येणार. आता कारण हे बघा आपल्याला किती हे सांगितलंय, किती आहे तर 1/4 ऑफ द अँप्लिट्यूड म्हणजे 1/4 आहे हे सांगितलंय. सो x² बाय a² इक्वल्स टू काय येणार 1/4. आता लक्षात ठेवा, कायनेटिक एनर्जी is to potential energy equals to काय 1 - 1/4 is to 1/4 equals to काय येणार, तर 3/4 is to 1/4. म्हणजेच त्यांचा रेशो काय, हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. आता आपल्या कोर्समध्ये आपण प्रत्येक आता गोष्ट डिटेलमध्ये सांगतो, आणि इथे आपल्याला तितका टाइम नाहीये, म्हणून मी तुम्हाला थोडं शॉर्ट मध्ये सांगते सगळ्या गोष्टी. ओके, आता पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. सॉरी, याचा आन्सर काय आलाय मग 3:1, म्हणजे ऑप्शन कोणता असेल, तर ऑप्शन असेल बी, 3:1. नेक्स्ट क्वेश्चन, द करंट थ्रू अ कंडक्टर इज टू amplitude when a potential difference of 10 volt is applied, its resistance is. आपल्याला करंट दिले 2 एम्पियर, राईट, आणि आपल्याला व्होल्टेज पण दिले 10 व्होल्ट. आता इथे पहा, आपल्याला ओम्स लॉ नुसार, ओम्स लॉ काय सांगतो, तर V इक्वल्स टू IR, म्हणजेच R इक्वल्स टू काय येणार V/I. V आपल्याला दिले किती आहे 10, बाय I किती आहे 2, म्हणजेच किती येणार 5 ओम. समजलं. इथे रेझिस्टन्स विचारलं होतं, रेझिस्टन्स आलं कारण R फॉर रेझिस्टन्स, I फॉर करंट and V for voltage. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन C, which is 5 ohm. नेक्स्ट क्वेश्चन पहा, in an electromagnetic wave in vacuum, the electric field and magnetic field are. आता इथे सांगा, जेव्हा परपेंडिक्युलर, हे बघा आता इथे आपल्याला विचारलंय व्हॅक्यूम मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इन व्हॅक्यूम, व्हॅक्यूम मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे विचारलंय. द इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड कशा असतात. आता बघा, व्हॅक्यूम मध्ये मॅग्नेटिक वेव्ह या नेहमी परपेंडिक्युलर असतात. ओके, बी फॉर मॅग्नेटिक फील्ड आणि ए फॉर इलेक्ट्रिक फील्ड. सो ते नेहमी
परपेंडिक्युलर असतात टू वेब डायरेक्शन, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल परपेंडिक्युलर टू ईच अदर अँड बोथ परपेंडिक्युलर टू प्रोपॅगेशन डायरेक्शन, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. सॉरी, इथे पॅरलर आहे, नाही, बोथ आर परपेंडिक्युलर असतील. ओके, सो इथे करेक्ट ऑप्शन असेल बी ऑप्शन, परपेंडिक्युलर टू इच अदर अँड बोथ परपेंडिक्युलर टू प्रोपॅगेशन डायरेक्शन. इथे बघा, आपण ऑप्शन रीड करण्यामध्ये पण चुकतो कधी कधी. इथे परपेंडिक्युलर आहे पण इतकं वाचतच नाही, कारण आपल्याला एक्झाम मध्ये घाई असती, गडबड असती, सो आपण ही गोष्ट वाचत नाही. तर प्रत्येक ऑप्शन व्यवस्थित पूर्णपणे वाचा अँड देन आन्सर तुमचं टिक करा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द पॉवर डिलिव्हर बाय अ सर्किट इज 50 volt, watt and the voltage is 10 volt. The current is. आता आपल्याला माहिती आहे P इक्वल्स टू पॉवर इक्वल्स टू काय असतं, कारण आपल्याला पॉवर दिलाय, पॉवर इक्वल्स टू असतं V इंटू आय. आय इक्वल्स टू काय येणार, कारण करंट नाही माहिती आपल्याला, व्होल्टेज माहिती, पॉवर माहिती. आय इक्वल्स टू काय येणार, तर P बाय V येणार, म्हणजेच 50/10 इक्वल्स टू 5 एम्पियर, म्हणजे ऑप्शन कोणता असेल, सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन, the force between two masses is inversely proportional to the. चला सांगा इथे आन्सर काय येणार. आता आपल्याला माहिती आहे F इक्वल्स टू काय असतो, G m1 m2 by r square. F equals to force, G equals to gravitational constant, R equals to radius. बरोबर आहे. आता इथे काय म्हटलंय, फोर्स बिटवीन टू मासेस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू, दोन्ही मासेसचं. आता इथे इथे पहा, सिम्पली आपल्याला काय करायचंय, फोर्स आणि रेडियस यांचं आपल्याला प्रपोर्शन काढायचं. मग फोर्स इक्वल्स काय येणार, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार, 1/r², म्हणजेच काय, फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r², त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर डिस्टन्स बिटवीन देम, म्हणजे ऑप्शन इज बी. समजलं. मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज डिस्क्राइब इन टर्म्स ऑफ, ऑब्जेक्टचं मोशन कशामध्ये डिस्क्राईब केलं जातं हे विचारलंय. ऑप्शन्स आहेत फोर्स अँड मास. आता ऑब्जेक्ट विचारलंय, त्याचं मोशन आहे, म्हणजे त्याची हालचाल. ऑप्शन्स आहेत फोर्स अँड मास, डिस्टन्स अँड टाइम, वर्क अँड एनर्जी, वेलोसिटी अँड प्रेशर. आता पहा मित्रांनो, इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज डिस्टन्स अँड टाइम. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता स्पीड इज काय असतं, आता इथे स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, स्पीड इक्वल्स टू असतं डिस्टन्स अपॉन टाइम, राईट. आता स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम म्हटल्यावरती करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन बी असेल. नेक्स्ट क्वेश्चन. द एसआय युनिट ऑफ स्पीड, स्पीडचं एसआय युनिट विचारलंय. स्पीड इक्वल्स टू काय असतं, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्सचं युनिट काय आहे, मीटर. टाइमचं युनिट काय आहे, सेकंड. सो एसआय युनिट ऑफ स्पीड इज मीटर पर सेकंड, त्यामुळे ऑप्शन असेल ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. A body covering equal distances in equal intervals of time has. एक बॉडी आहे, ती इक्वल डिस्टन्स मध्ये इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम मध्ये कव्हर करतीये, तर त्याला काय पाहिजे, युनिफॉर्म स्पीड, नॉन युनिफॉर्म स्पीड, झिरो स्पीड और अँग्युलर स्पीड. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल युनिफॉर्म स्पीड. आता हे बघा मित्रांनो, याचा अर्थ काय होतो, की अ बॉडी कव्हरिंग इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स, म्हणजे याची स्पीड चेंज होत नाहीये. स्पीड डज नॉट चेंज
त्यामुळे स्पीड कशी असणार आहे, कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट स्पीड म्हटल्यावरती युनिफॉर्म स्पीड येतं, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नॉन युनिफॉर्म स्पीड केव्हा येईल, जेव्हा स्पीड कॉन्स्टंट नसते तेव्हा येतं नॉन युनिफॉर्म स्पीड. समजलं. आणि हे बघा, आता झिरो स्पीड म्हणजे काय असतं, तर अजिबात मोशनच नाहीये. आणि अँग्युलर स्पीड हे रोटेशनच्या रिलेटेड आहे. आणि जे युनिफॉर्म स्पीड, नॉन युनिफॉर्म स्पीड बद्दल बोलतोय ते लिनियर इक्वल डिस्टन्सेसच्या रिलेटेड आहे. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन पहा, वेलॉसिटी इन्व्हॉल्व्स. वेलॉसिटी मध्ये काय काय असतं हे विचारलंय. ऑप्शन्स आहेत ओनली स्पीड, नेक्स्ट ऑप्शन आहे स्पीड डायरेक्शन, थर्ड आहे ओनली डायरेक्शन आणि फोर्थ आहे डिस्टन्स ओनली. तर मित्रांनो करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज स्पीड प्लस डायरेक्शन. स्पीड विथ डायरेक्शन. आणि ही कोणती क्वांटिटी आहे, तर वेक्टर क्वांटिटी आहे, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन, इफ अ कार मूव्ह 60 किलोमीटर इन 2 hours, इट्स स्पीड इज. जर कार 60 किलोमीटरच्या स्पीडने जात असेल, डिस्टन्स कव्हर करत असेल, आहे बघा आपल्याला विचारले डिस्टन्स किती आहे, 60 किलोमीटर म्हणजे 60 किलोमीटर, अँड टाइम दिला आपल्याला 2 hours. आता विचारले स्पीड, स्पीड इक्वल्स टू काय असतं, डिस्टन्स अपॉन टाइम. मग डिस्टन्स किती आहे 60, टाइम किती आहे 2 hour, मग काय येणार 30. 30 पण काय किलोमीटर पर अवर, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. आता इन केस तुम्हाला कधी कधी क्वांटिटीज इथे किलोमीटर अवर मध्ये दिलं जातं, पण ऑप्शन मध्ये आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये असतं, तर युनिट कन्व्हर्जन करत चला आणि त्याच्यानंतर आन्सर फाइंड आउट करत चला. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, द स्लोप ऑफ अ डिस्टन्स टाइम ग्राफ गिव्स. डिस्टन्स टाइमचा जो ग्राफ आहे तर त्याचा स्लोप काय शो करतं. आता हे बघा, स्लोप जेव्हा कॉन्स्टंट असतं तेव्हा स्पीड ही युनिफॉर्म असते, बरोबर आहे. आता इथे म्हटलंय द स्लोप ऑफ अ डिस्टन्स टाइम ग्राफ गिव्स ऍसेलरेशन, स्पीड, फोर्स और मोमेंटम. तर काय देणार, स्पीड देणार, कारण स्लोप जर इक्वल असेल म्हणजे स्लोप नसेल इन शॉर्ट, किंवा स्लोप कॉन्स्टंट असेल, कधी थोडस हाय होणार लो होणार असं काही नसेल, कॉन्स्टंट स्लोप असेल तर युनिफॉर्म स्पीड असते. त्यामुळे हे काय देतं, द स्लोप ऑफ अ डिस्टन्स टाइम ग्राफ गिव्स स्पीड. आणि जर ते वर खाली असेल त्याचा स्लोप तर स्पीड चेंज होणार, मग ते नॉन युनिफॉर्म स्पीड मध्ये जाणार. समजलं. कॉन्स्टंट स्पीड असेल तर युनिफॉर्म स्पीड, स्लोप कॉन्स्टंट असेल तर युनिफॉर्म स्पीड. लिहून देते, कॉन्स्टंट स्लोप युनिफॉर्म स्पीड असणार, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिते. आणि कॉन्स्टंट स्लोप नसेल तर नॉन युनिफॉर्म. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा आता, ऍसेलरेशन इज ऑप्शन्स डिक्रीज इन स्पीड ओनली, इन्क्रीज इन स्पीड ओनली, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, कॉन्स्टंट वेलॉसिटी. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ऍसेलरेशन. नेक्स्ट क्वेश्चन, एसआय युनिट ऑफ ऍसेलरेशन. आता आत्ताच आपण ऍसेलरेशनचा फॉर्म्युला काय पाहिला होता, तो काय असतो, चेंज, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, म्हणजेच चेंज इन वेलॉसिटी पर टाइम. म्हणजेच काय, चेंज इन वेलॉसिटी म्हणजे आता चेंज इन वेलॉसिटी, वेलॉसिटीचा फॉर्म्युला एसआय युनिट काय येतं, तर मीटर पर सेकंड डिवायडेड बाय टाइमचं युनिट असतं सेकंड. सो फॉर्म्युला काय, एसआय युनिट काय येणार, मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे एसआय युनिट ऑफ ऍसेलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, अ बॉडी मुव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी हॅज. जर बॉडी मूव्ह करते आणि त्याची वेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल तर झिरो ऍसेलरेशन असतं की ऍसेलरेशन वाढतं की कंटिन्यू डिक्रीज होत असतं का व्हॅरिएबल स्पीड असतं.
तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए विच इज झिरो ऍक्सेलरेशन. म्हणजेच वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, म्हणजे त्याची स्पीड वेलॉसिटी ही चेंज होत नाहीये. समजलं? ओके. आता हे होतंय. आता हा इथे अजून एक गोष्ट का कॉन्स्टंट वेलॉसिटी म्हणजे काय, वेलॉसिटी चेंज होत नाहीये म्हणजेच ऍक्सेलरेशन झिरो असेल. समजलं? वर्क डन इज झिरो वेन द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इज. आता इथे आपल्याला अँगल विचारलाय, बरोबर आहे. जेव्हा वर्क इक्वल्स टू झिरो असेल तर अँगल किती असेल हे विचारलं. वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थिटा. आता जेव्हा अँगल 90 डिग्री असतो तेव्हा कॉस 90 ची व्हॅल्यू काय येणार, झिरो. कारण पहा, अँगल जेव्हा 90 डिग्री असेल तेव्हाच कॉस थिटाची व्हॅल्यू किती येणार, कॉस 90 ची व्हॅल्यू किती येणार, झिरो येणार. कारण आपल्याला वर्क डन किती पाहिजे, झिरो पाहिजे. सो ही जर व्हॅल्यू झिरो असेल तर वर्क डन हे झिरो येणार. त्याच्यामुळे अँगल किती पाहिजे, तर 90 डिग्री. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम इज अप्रॉक्सिमेटली. आपल्याला इथे लाईटची स्पीड विचारली व्हॅक्यूम मध्ये. आता लाईट ही खूप जास्त फास्ट ट्रॅव्हल करते व्हॅक्यूम मध्ये, त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल आणि त्याची स्पीड असती तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. आता एक फिक्स व्हॅल्यू आहे, सो याच्यावरती सुद्धा डायरेक्ट क्वेश्चन येतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्केलर क्वांटिटी. खालीलपैकी स्केलर क्वांटिटी आपल्याला विचारली आहे. स्केलर क्वांटिटीला काय असती, फक्त मॅग्निट्यूड असतं, हॅज ओनली मॅग्निट्यूड. याला डायरेक्शन असती का, तर नाही, डायरेक्शन नसती, नो डायरेक्शन. मग खालीलपैकी करेक्ट ऑप्शन कोणता असेल, तर स्पीड असेल, विच इज ऑप्शन डी. कारण स्पीडला डायरेक्शन नसते तर फक्त मॅग्निट्यूड असते, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल डी. नेक्स्ट क्वेश्चन. द इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर इलेक्ट्रिक करंट इज. ऑप्शन्स आहेत व्होल्टमीटर, गॅल्व्हॅनोमीटर, अमीटर, ओमीटर. तर इथे करेक्ट ऑप्शन काय असेल, अमीटर, म्हणजे ऑप्शन सी. इलेक्ट्रिक करंट कशाने यूज मेजर केलं जातं, तर अमीटरने. कधी पण लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. द युनिट ऑफ इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स इज अँपियर, वोल्ट, ओम, वॅट. आता इलेक्ट्रिकल रेजिस्टन्सचा आपल्याला युनिट विचारलंय तर ते असतं ओम. रेजिस्टन्स काय असतं, रेजिस्टन्स इज द अपोजिशन टू करंट फ्लो आणि त्याचं युनिट असतं ओम, ज्याला आपण असं देखील डिनोट करतो. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. हे सिंबल कशाचं आहे, ओमचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच लॉ रिलेट्स व्होल्टेज, करंट अँड रेजिस्टन्स. ऑप्शन्स आहेत न्यूटन्स लॉ, ओम्स लॉ, फॅरेडेज लॉ आणि कुलम्स लॉ. आता ओम्स लॉ इक्वल्स टू काय असतो, V equals to IR. Voltage is directly proportional to resistance or current. So voltage is proportional to current. आणि इथे काय म्हटलंय, विच लॉ रिलेट्स व्होल्टेज, करंट अँड रेजिस्टन्स. या तिघांचं रिलेशन कोणत्या लॉ मध्ये आहे, तर ओम्स लॉ मध्ये. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. न्यूटन लॉ मध्ये काय, मोशन बद्दल आहे सगळं. फॅराडेज लॉ मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे आणि कुलम मध्ये इलेक्ट्रिक फोर्स आहे. आणि जेव्हा रिलेशन व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्सचं विचारलं जातं तर ते ओम्स लॉ स्टेट करतं. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. द एनर्जी स्टोअर इन अ स्ट्रेच स्प्रिंग इज. ऑप्शन्स आहेत कायनेटिक एनर्जी, हीट एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज पोटेन्शियल एनर्जी. एनर्जी स्टोर्ड ड्यू टू पोझिशन और शेप इज पोटेन्शियल एनर्जी. आता एखाद्या शेपमुळे किंवा पोझिशनमुळे जी एनर्जी स्टोअर केली जाते तर त्यालाच पोटेन्शियल एनर्जी म्हटलं जातं. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन. विच मिरर इज यूज ॲज अ रेअर व्ह्यू मिरर इन व्हेकल्स.
ऑप्शन्स आहेत प्लेन मिरर, कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर, सिलेंड्रिकल मिरर. ऑप्शन आन्सर पाहूयात आपण. आता मित्रांनो, मी जे सगळे क्वेश्चन्सचे आन्सर सांगते ते फार शॉर्ट मध्ये सांगते, कारण आपल्याला व्हिडिओ लेंदी नाही बनवायचा. तुम्हाला जर डिटेल एक्सप्लेनेशन पाहिजे असेल, प्रत्येक चॅप्टर, प्रत्येक सब्जेक्ट बेसिक पासून डिस्कस करायचं असेल, नोट्स ऑफ एमसीक्यू क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची असेल, तर आपली बॅच जॉईन करायला विसरू नका, कारण त्यामध्ये आपण डिटेलमध्ये सर्व क्वेश्चन्स, चॅप्टर्स, कन्सेप्ट डिस्कस करत असतो. आता याचा आन्सर पाहूयात. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल तुम्हाला सी, विच इज कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्व्हेक्स मिरर्स काय देतं, तर वाईड फील्ड ऑफ व्ह्यू अँड इरेक्ट इमेज देतं. म्हणजेच इन शॉर्ट काय याचा, तर इमेज जी आहे किंवा जे पण दृश्य आहे तर ते मोठं करून दाखवतं. त्यामुळे व्हेकल्सचे जे पण मिरर्स असतात तर त्याला आपण कॉन्व्हेक्स मिरर लावतो. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. समजलं. आता मित्रांनो, आपलं लेक्चर इथे एंड करूयात. आपला जो कोर्स लॉन्च केलेला आहे, जी नवीन लाईव्ह बॅच सुरू झालेली आहे, ती नक्कीच जॉईन करा. आता आपले लेक्चर इथेच एंड करूयात. कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला व्हिडिओ खाली कमेंट करा किंवा दिलेल्या नंबरवरती देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.